नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही बघा आता ही आपली आहे कंटोल्याची शेती. आणि बरेचसे शेतकरी म्हणतात की कंटोल्याच्या बियाण्यापासून शेती होत नाही. तर हे बघा आता आपण प्रत्यक्ष तुम्हाला हे दिसत असेल, ही बियाण्यापासून केलेली शेती हे बघा. आणि बरेचसे शेतकरी म्हणतात कंदापासून शेती व्यवस्थित होते, पण कंदापासून शेती व्यवस्थित होत नाही. हे बघा तुम्हाला दिसत असेल ना, हे बघा चौकड बघा, असं कुठं पण थोडीशी पण अशी चूक पडलेली नाही. आता तुम्ही हे बघा, आता तुम्हाला हे दिसत असेल की कुठंतरी एखाद्या ठिकाणी तरी तूट दिसतील, एखाद्या ठिकाणी तरी बिन उरलेली जागा दिसतील. म्हणजे असं 100% बियाण्याची आपल्याला व्यवस्थित लागवड जर केली ना, तर 100% व्यवस्थित बियाण्याची लागवड होऊ शकते. हे बघा तुम्हाला दिसत असेल, आता हे आपल्याला अर्धा एकरात क्षेत्र आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं कुठंच तूट दिसणार नाही. हे बघा, असं कुठंच एक थोडं सफेद तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 1 किंवा 2 झाडं दिसतील. आणि 2 किंवा 3 झाडं जर असले ना, तर शेती व्यवस्थित व्हायला टाईम लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 3 झाडे दिसतात. आणि आपण जर अशी व्यवस्थित शेती जर केली ना, हे बघा आता हे पूर्वीचा कंद होता ना, हा पूर्वीचा कंद येते, याला आहे ना याची एवढाली वेली झाली, म्हणजे हा जुना वेली. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहे ना असं चुका दिसणार नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी जागा भरलेली आहे. असं कुठं सुद्धा दिसणार नाही तुम्हाला की जागा भरलेली नाही म्हणून. प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. हे बघा, आता तुम्हाला छोटे छोटे झाडं सुद्धा दिसतात, प्रत्येक ठिकाणी दिसतात. असं कुठंही तुम्हाला अशी चूक आढळणार नाही, म्हणजे शेवटपर्यंत सुद्धा. हे बघा, म्हणजे आपली ही 100% यशस्वी शेती. जिथं तूट नाही पडली ना, जिथं चूक नसली, तर ती 100% शेती होणार. बघा तुम्हाला दिसत असेल ना, एखाद्या ठिकाणी तरी चूक आहे का? सांगा मला एखादं कमेंट करून की मला एखादी चूक दिसली म्हणून. तुम्हाला इथं एक चूक दिसते बघा, आता इथं एक चूक दिसते ना, तर आता आपल्याला इथं चूक दिसते ना, तर इथं पण आहे ना, तुम्हाला इथं बियाणं सुद्धा निघून राहिलं. हे बघा, हे बघा दिसते ना, हे बघा, हे सुद्धा चूक राहत नाही. हे अजून पण बियाणं आहे. हे बघा, आणि हे बियाणं आहे ना, एक 8-10 दिवस लेट होत आहे. कधी कधी या बियाण्याला आहे ना 20 दिवस पण लागतात, आणि कधी कधी 8 दिवसात पण निघतं. बघा आता तुम्हाला कुठं चूक दिसली का? म्हणजे अशी चूक कुठंही दिसणार नाही. आता तुम्हाला इथं एक चूक दिसते बघा, हे दावतो मी तुम्हाला. आता इथं पण एक चूक आहे ना, आता इथं सुद्धा आहे ना, याच्यामध्ये पण बियाणं आहे. हे बघा, हे आहे का नाही? हे बघा इथं हे दिसतं ना तुम्हाला, हे बघ इथं सुद्धा दिसून राहिलं, हे निघालं. म्हणजे असं आपण थोडं लेट झालं ना, तरी याला कुठंही चूक राहत नाही. हे बघा, आता इथं एक का होत नाही, एक निघालं. हे बघा,
ठिकाणी आहे ना, आता इथे एक चूक दिसते ना, ही चूक होती ना, पण आता ही ना ही कशांतरी खाल्लंय, इथे एक खाऊन घेतलंय सरासरी. पण आता इथं दुसरा पण असेल एखादा, ही निघालच नंतर 1-2 दिवसांना. इथं बिया नाही, हे खाली बिया नाही इथं, हे बघा, हे दिसतं ना तुम्हाला, ही निघून. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी चूक दिसणार नाही, तरच आपली व्यवस्थित शेती होईल. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जर आवडला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कंटोले शेतीविषयी जर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नेहमी व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.